साई मंदिराच्या विद्युत विभागात चोरी प्रकरणी साई संस्थांच्या 47 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। साईबाबा मंदिराच्या साई आश्रम भक्तनिवासातील विद्युत विभागात लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शिर्डीचे साई संस्थांमधील 47 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2022 साली सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल केली होती। शिर्डीच्या साई संस्थान प्रशासनाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून साईबाबा संस्थांच्या साई आश्रम भक्तनिवासातील विद्युत विभागात असलेल्या साहित्याची परस्पर विक्री करून 77 लाखांची लूट केली गेली आहे। साईबाबा संस्थांनी याविरोधात कोणतीही कारवाई न केल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली होती। खंडपीठाने आदेश दिल्यानंतर अधिकाऱ्यांसह 47 जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे। साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्था शिर्डी येथे विद्युत विभागामध्ये सन 2022 मध्ये 22,500 रुपयाची चोरी झाली होती। त्या अनुषंगाने तक्रार केल्यानंतर साईबाबा संस्थांनी एक अंतर्गत लेखापरीक्षण केलं आणि त्यामध्ये 64 लाख रुपयाची चोरी सापडली गेली। नंतर साईबाबा संस्थांनी प्रेस समितीकडनं पुन्हा एकदा लेखापरीक्षण करण्याचा प्लॅन केला आणि त्यामध्ये 77 लाख रुपयाची चोरी सापडली। इतकं साहित्य संस्थांच्या विद्युत विभागातनं गायब होतं। सन 2023 मध्ये विद्युत विभागातल्या झालेल्या ह्या अफरातफरीच्या चोरीच्या संदर्भामध्ये मी शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार केली CRPC 154 अंतर्गत। त्यांनीही कुठल्याही प्रकारची कारवाई नाही केली आणि पोलिसांनी मला स्पष्ट सांगितले की जरी लेखापरीक्षणामध्ये घोटाळा दिसला असला किंवा चोरी झाल्याच्या निदर्शनास येत असेल तर ही तक्रार देण्याचा अधिकार साईबाबा संस्थांना आणि तुम्हाला नाही। मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। त्या याचिकेची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये ललिता कुमारच्या जजमेंटप्रमाणे सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे। त्या जजमेंटमध्ये जर कोणीही दखलपात्र गुन्हा केला असेल तर सामान्य नागरिक देखील आपली FIR दाखल करू शकतो। या धर्तीवरती उच्च न्यायालयाने मला परवानगी दिली की साईबाबा संस्थांच्या ज्या लोकांनी ही चोरी केलेली आहे त्यांच्यावरती फिर्याद द्यावी आणि शिर्डी पोलीस स्टेशनने ही फिर्याद 3/11पर्यंत घ्यायची, 3 नोव्हेंबरपर्यंत घ्यायची आणि उच्च न्यायालयामध्ये त्या फिर्यादीची कॉपी दाखल करायची। आज मी शिर्डीमध्ये गेलो असता शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली। साईबाबा संस्थांनी या 77 लाखाच्या संदर्भामध्ये 47 कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दोषी धरलेला असून त्यापैकी 39 लोकांनी त्यांचे पैसे परत केलेले आहेत। साईबाबा संस्थांच्या ह्या झालेल्या घोटाळ्यामध्ये, या चोरीमध्ये, अफरातफरीमध्ये शिर्डी पोलीस स्टेशनने आज 47 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। यात प्रामुख्याने माझी अशी मागणी आहे की साईबाबा संस्थांच्या लेखापरीक्षण विभागाच्या प्रमुखाने तसंच डेस्कटॉप विभागाच्या प्रमुखाने या दोघांनी मिळून दोघं व्यक्ती एकच आहे यांनी संगनमताने डेस्कटॉप कमी दाखवणे आणि भ्रष्टाचार करणे ही जी 2017 पासून 2023 पर्यंत मालिका लावली ती विद्युत विभागात ओळखली झालेली आहे। भविष्यामध्ये अशा प्रकारची इतर विभागांमध्ये जर चोरी झालेली असेल तर त्याची देखील दखल पोलिसांनी घ्यावी आणि कडक कारवाई करावी। साईबाबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये 30 कोटी रुपयाचा आत्ता माल शिल्लक आहे आणि हा किती माल आहे याची कुठेही नोंद नाही, त्याची कुठल्याही प्रकारची मोजदाद केलेली नाही। प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यर्लगड्डा यांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट केलं होतं की साईबाबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये असलेल्या डेस्कटॉप फिजिकली म्हणजे प्रत्येक वस्तू मोजून ती डेस्कटॉपच्या रजिस्टरला सारखी आहे की नाही याची तपासणी व्हावी, परंतु लेखापरीक्षकांनी कुठल्या प्रकारची कारवाई केलेली नाही। याचा अर्थ ह्या विद्युत विभागामध्ये 5 ते 7 कोटी रुपयाचा घोटाळा असण्याची शक्यता आहे।
ही माझी मागणी आहे की पोलीस यंत्रणेने तपास पूर्ण करावा, काळजीपूर्वक तपास करावा आणि दोषींना गजाआड टाकावं. जय हिंद. भव्य ग्राहक सन्मान योजना 2025. आपली खरेदी आपल्या कोपरगावातच. जिंका लाखो रुपयांचे शेकडो बक्षिसे. HF डिलक्स मोटरसायकल, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मिक्सर ग्राइंडर, ट्रॉली बॅग. प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास भेटवस्तू. 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. फक्त 10 मिनिटात लोन उपलब्ध. मार्केट रेट पेक्षा कमी रेट. दिवाळी निमित्त घेऊन जा तुमचा नवीन स्मार्टफोन आणि फ्री भेटवस्तू. सायनाट टेलिकॉम 5G फोन. दीप प्रेम टावर्स, बस स्टँड समोर कोपरगाव. गुरुद्वार रोड, रिलायन्स ट्रेन शेजारी कोपरगाव. संपर्क 9304 36 10 10 99 60 06 59 51. डी न्यूज वृत्तवाहिनी. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी. वेध वर्तमानाचा.